नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करत आहोत गुलाबी इडली. तुम्ही म्हणाल गुलाबी कशी काय इडली? तर आज करत आहोत आपण बीटपासून इडली बरं का. ती ही अतिशय पौष्टिक, मऊ लुसलुशीत आणि आतून बघा जाळीदार, छान हलकी फुलकी. अगदी आठवड्यातनं एक दिवस तरी ही इडली नक्की करून बघणार बरं का. चला मग आता ही नेमकी कशी बनवायची वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नेहमी इडली करण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालावा लागतो. तर आज आपण डाळ तांदूळ न भिजत घालता ही इडली करत आहोत. इथं 2 बीट घेतलेत. बीट धुवून घेतलेत. आता याच्यावरचे सालं काढून घेणार आहोत. बीट खाण्याचे तुम्हाला तर फायदे माहितीच असतील बरं का. पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर त्वचेसाठी उत्तम आहे. बीटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहते, त्याचबरोबर रक्त वाढवते. असे भरपूर फायदे आहेत बरं का. बीटमध्ये ना लोह, ॲसिड, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते बरं का. त्यामुळे आवर्जून सेवन करायचे. तर बघायला गेलं तर मुलं बीट खात नाहीत बघा, पण बीट खाण्याचे फायदे भरपूर आहेत बघा. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बीट हे खाल्लंच पाहिजे. त्याच्यामुळे आज करत आहोत बीटची इडली. तर इथं बीटचे छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे, कापून घेत आहे बघा. कारण मिक्सरला आपण वाटणार आहोत. बारीक तुकडे असतील ना तर लगेच याची छान चांगल्या प्रकारे पेस्ट होईल. बीट सगळा बारीक होईल. त्यामुळे इथे मी बारीक करून घेत आहे. अगदी तुम्ही बीट किसून सुद्धा घेऊ शकता, पण छोट्या मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटणार आहोत. लगेच वाटले जातात बरे का. तर इथं छोटं मिक्सरचं जार घेतलंय आणि बारीक चिरलेला 1 वाटी इतका बीट घेतलाय. मिक्सरला सुरुवातीला वाटून घेतलं तर भरड असं झालंय बघा, एकदम बारीक झालेलं नाही. एकदम ह्याची आपल्याला पेस्ट हवी म्हणून अर्धी वाटी इतकं पाणी घातलंय आणि जितकी जमेल ना ती इतकी बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची बघा. एकदम बारीक पेस्ट करायची, जरा सुद्धा भरड वगैरे ठेवायची नाही, एकदम स्मूथ व्हायला हवी. इथं पेस्ट आपली तयार झाली. आता बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायची सांगतेच. इथे घेतलेला 1 कप इतका रवा तुम्ही बारीक घेऊ शकता, मोठा घेऊ शकता, जो कुठला तुमच्याकडे असेल तो इथं घेऊ शकता. चला आता गॅसकडे वळूया. तर गॅसवरती पॅन ठेवलाय. 1 पळीभर इतकं तेल घातलंय. त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी, अर्धा चमच इतके जिरे घातले. त्याचबरोबर जिरे मोहरी तडतडली ना मग 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली ती घातली. त्याचबरोबर 1 चमच इतकी उडदाची डाळ आणि त्याचबरोबर 1 चमच इतकी फुटाणे डाळ घातली. फुटाणे डाळीच्या ऐवजी चणा डाळ सुद्धा घालू शकता. चांगली फोडणी तडतडूसपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायची बघा. गॅस हा मध्यम ठेवलाय बरे का. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा, कारण रवा आपल्याला भाजून घ्यायचा म्हणून. मस्त प्रकारे आपण रवा इथं भाजून घेऊयात. पण रवा जास्त वेळ भाजायचा नाही. जसं आपण शिऱ्यासाठी वगैरे भाजतो ना का नाही, तितका जास्त भाजायचा नाही बघा. शिवाय रवा कच्चा सुद्धा ठेवायचा नाही. बारीक गॅसवरती बराच वेळ भाजत राहिला रवा तर थोडा कडक होतो बघा. त्यामुळे एक साधारण 3 ते 4 मिनिटं रवा भाजायचा बघा. अगोदर आणि आता रव्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. तुम्ही असा रवा भाजून ठेवू शकता आणि रव्याचा उपमा वगैरे करण्यासाठी हे प्रीमिक्स वापरू शकता. किंवा आज आपण इडली करत आहोत त्याच्यासाठी सुद्धा असं तुम्ही अगोदरच परतून ठेवलात, मग पाहिजेत त्यावेळेस ना तुम्ही इडली करू शकता. म्हणजे एकच प्रीमिक्स, त्याच्यापासून तुम्ही उपमा करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यापासून इडली करू शकता. रवा चांगला भाजलाय बघा, हलका रंग बदलला का नाही मग लगेच गॅस बंद करून घ्यायचा. भाजलेला रवा ना खाली एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मी याच्यामध्ये ना थोडेसे पोहे मिक्सरला बारीक वाटून ना घालू शकता बरे का. आता मी फक्त इथं आज रव्याची इडली करत असल्यामुळे रव्याचाच वापर केलाय. मीठ घालूयात चवीनुसार. अर्धा चमच इतकं मीठ ह्याच्यामध्ये घालून मिसळून घेतलेलं आहे. आज जे आपण इडली करत आहोत ते इन्स्टंट इडली करत आहोत बघा. इडलीला छान चव यावी, आंबूसपणा यावा ह्याच्यासाठी अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे. घट्ट ताजं दही घालायचं. आंबट जर असेल मग पाव कप घालू शकता. आता हे मिसळून घेतलं बघा. आणि जी आपण बीटची केलेली पेस्ट होती का नाही, अर्धा कप इतकी संपूर्ण घालून घेतली बघा. आणि आता हे मिसळून घेऊयात. पाणी घालायची सुरुवातीला घाई करायची नाही, कारण दही किती पातळ आहे किती घट्ट आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. शिवाय बीट तुम्ही मिक्सरला बारीक करत असताना त्याच्यामध्ये किती पाणी घातलंय ना त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. अगदी जास्त आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही. आता इथं अर्धा कप इतकं बीटचंच पाणी घेतलंय बघा मिक्सर जारमधलं. लागेल तसं आपण पाणी वापरणार आहोत. अगदी तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे लागेल बरं का. एकूण किती पाणी लागलं ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. आता तरी इथं अर्धा कप इतकं संपूर्ण पाणी वापरलेलं आहे बघा. रव्यावर सुद्धा अवलंबून आहे रवा किती पाणी शोषतो ह्याच्यावरती. आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा चांगल्या प्रकारे भिजेल. तोपर्यंत आपण ह्या इडली सोबत खाण्यासाठी झटपट अशी चटणी करूयात खोबऱ्याची. त्याच्यासाठी अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी इतकी फुटाणे डाळ, 1 हिरवी मिरची मोडून घेतलंय, 2 चमचे इतके दही घातलेलं आहे घट्ट, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे. सुरुवातीला मिक्सरला भरड असं वाटून घेतलं आणि नंतर चटणी बारीक वाटावी ह्याच्यासाठी अर्धी वाटी इतकं पाणी घालून चटणी वाटून घेतली बघा. मस्त चटणी झाली. दही जर घालायचं नसेल तर अर्धा लिंबाचा रस घाला. चटणीला छान चव येते, आंबटसर चटणी मस्त लागते. किंवा चिंचेचं पुटूक सुद्धा एक घालू शकता. चटणी घट्ट आहे, हलकीशी पातळ आपल्याला हवी म्हणून मिक्सर जारमध्येच पाणी घेऊन ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालते बघा. चटणी तर वाटीमध्ये काढली, कारण आता आपल्याला चटणीला ना ह्यात तडका द्यायचा आहे बघा. इतपत जाड ही चटणी ठेवली.
आता इथं फोडणी पात्रामध्ये का नाही अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी, अर्धा चमच इतके जिरे, काही कढीपत्त्याचे पाने घातलेत. बस इतकी साधी फोडणी केली. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये लाल एक हिरवी मिरची घालू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ घालू शकता. आता फोडणी चटणीवरती घालून घेतली का असं मिसळून घेऊयात. आणि बघा अगदी हॉटेल स्टाईल ना अशी आपली इथं खोबऱ्याची चटणी झाली. खोबरं घेतलं होतं ना त्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी भाग असतो ना तो काढायचा, म्हणजे चटणी छान चवीला मस्त लागते बघा. ही चटणी काय नाही इडली, डोसा त्याचबरोबर आपण आप्पे करतो त्याच्यासोबत खायला छान लागते. नक्की करून बघा. आता इडली पात्राच्या ज्या प्लेट आहेत का नाही त्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचंय बघा. इथं प्लेटांना तेल लावून झालं आणि आपण चटणी करूचपर्यंत ना रवा चांगल्या प्रकारे भिजलाय बघा, फुलून वर आलाय आणि शिवाय मिश्रण सुद्धा घट्ट झालंय बघा अगोदरपेक्षा. आता आपण ही झटपट इन्स्टंट अशी इडली करत आहोत. इडली छान जाळीदार फुलावी ह्याच्यासाठी इथं बघा एक इनोचं पॅकेट वापरलेलं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही सोडा वापरू शकता आणि त्याच्यावरती थोडंसंच बीटचं पाणी घातलंय, कारण मिक्सर जारमध्ये बीट होतं का नाही त्याच्यामधलंच इथं पाणी घालून इथं घेतलेलं आहे बघा. साधारण इथं आणखीन पाव कप इतकं पाणी वापरलंय बघा. जरा सुद्धा सैलसर करायचं नाही. तुम्हाला बघू शकता इथे घट्ट झालेला दिसत असेल, इतपतच घट्ट ठेवायचं आहे. इनो घातल्यानंतर फटाफट मिसळून झालेला आहे. ह्या प्लेटांना अगोदरच तेल लावून घेतलं होतं बघा. तेलाच्या ऐवजी तूप सुद्धा लावून घेऊ शकता. आता इथं ना मी काजू घेतलेत आणि काजू ना थोडेसे तुपावरती परतून घेतलेत बघा. आणि आता आपण तयार केले इडलीचं मिश्रण जे आहे ते एक पळी इतकं घालून घेऊयात. तुम्ही सेम असे आप्पे सुद्धा करू शकता बरं का. फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये आप्पे करण्यासाठी भाज्या वापरू शकता, जसं की सिमला मिरची, गाजर खिसून त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, अशा भाज्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घालून तुम्ही ह्याचे आप्पे करू शकता. छान होतात बरं का आप्पे सुद्धा. बीट हे एक कंदमुळ आहे बरं का, ज्याच्यामध्ये का नाही लोह त्याचबरोबर फोटेल, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. शरीरातील रक्तास वाढ होण्यास, रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास ना अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे बरे का. आता बघा सर्व मिश्रण ह्या प्लेटांमध्ये घालून झालंय. इडली पात्रामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता प्लेटा ठेवूयात. तर बघा जिथं भूक वाटते ना तिथं वरची इडली आली पाहिजे अशी एकावरती एक तिन्ही या प्लेटा ठेवून घेतल्या. वर झाकण ठेवूयात आणि ही इडली ना 10 ते 12 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. इथं बरोबर मी 10 मिनिटांतर पाहत आहे. बोट लावून बघितलं, जरा सुद्धा हाताला चिटकत नाही. शिवाय टूथपेस्ट अशी भागी घालून बघितली बघा, छान स्वच्छ येते, क्लीन येते बघा. जरा सुद्धा मिश्रण चिटकत नाही, म्हणजे इडली आपली वाफवून तयार झाली समजायची. आता ह्या प्लेट आहेत ना खाली काढून घेऊयात आणि थंड करून घेणार आहोत. आता इडली पात्राच्या भांड्यामध्ये खाली लिंबाची फोड टाकल्यामुळे खाल्लं भांडं आपलं खराब होत नाही बरे का. आता बघा ह्या प्लेटातली इडली ही आपली थंड झाली तर आपण वेगळी करून घेणार आहोत. आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. एकदम छान मऊ लुसलुशीत हलकी फुलकी अशी आपली इडली तयार होते. फुलून सुद्धा वर आले बघा. मुलांना असं काहीतरी वेगळं करून दिलात ना तर फार अगदी आवडीने खातात. आणि बघा ना मी चमच्याने सहजपणे काढते तर लगेच निघल्या जातात. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही किंवा आता बघा शाळा सुरू होत आहे तर मुलांच्या डब्यासाठी नक्कीच ही बीटरूटची इडली एकदा तरी देऊन बघा. अगदी मुलं तुम्हाला पुन्हा म्हणतील ती नाही का पिंकवाली इडली केली ती करून दे म्हणून. इतकी छान चवीला लागते, कारण बीटामध्ये स्वतःचा असा गोडसरपणा असतो, त्याच्यामुळे ही इडली चवीला छान लागते. मस्त इथं आपली इडली आहे, त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आहे. आणि बघा ज्यावेळेस इथं मी दाबते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल किती ही हलकी फुलकी मऊ लुसलुशीत झाले आणि आतून जाळीदार बघा. वाव, आहा, खरंच खूप छान चवीला लागते. तुम्ही सुद्धा ना एकदा ही इडली करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी ही इडली आवडली का. म्हटले होते का नाही आठवड्यातनं एक दिवस राखून ठेवणार, इतकी छान होते. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.